सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमच जैन समाजाला न्याय मिळाला असून आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता व्यापारी बँकेत झालेल्या बैठकीत अशोक चोरडिया यांची अध्यक्षपदी तर जनसंपर्क संचालक पदावर नितीन खोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या इंगळेनगर शाखेच्या सभागृहात सदरची निवडणूक निर्णय अधिकारी इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड संपन्न झाली आहे। बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी गेल्या महिन्यात 25 तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत आपला पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली होती। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनल पूर्ण बहुमत मिळवले होते। निवडणूक होण्यापूर्वी गायकवाड व अरिंगळे यांनी जैन समाजाला अध्यक्षपदाचा मान दिला जाईल असे आश्वासन दिले होते, त्यामुळे प्रथमच यावेळी जैन समाजाला प्रतिनिधित्व देऊन अशोक चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान दिलाय। या निवडी प्रसंगी संचालक जगन आगळे, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, सुधाकर जाधव, प्रकाश गुघे, अरुण जाधव, डॉक्टर प्रशांत भुतडा, सुनील चोपडा, रमेश धोंगडे, सुनील आडके, विलास पेखळे, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, नितीन खोले, गणेश खरजूल, रामदास सदाफुले, संचालिका रंजना बोराडे, कमल आढाव, त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश पडवळ आदी उपस्थित होते। त्याचप्रमाणे चोरडिया यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या संचालक मंडळ व बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। निवडीनंतर जैन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बँकेच्या सभागृहात आले व त्यांनी चोरडिया तसेच खोले यांचे अभिनंदन केले। त्या सभागृहात जी पदाधिकाऱ्यांची निवड होती त्यात माझे घनिष्ठ मित्र आणि व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ताजी नाना गायकवाड त्यांनी इलेक्शनच्या वेळेस जो काही एक मारवाडी जैन समाजाला मी चेअरमन करण हा शब्द दिला होता, त्या आमच्या नानांनी आज तो खरंच दाखवला। मला फार मनापासून आनंद होत आहे की मी ह्या पदावर आज विराजमान झालो। या सर्व प्रक्रियेमध्ये जे माझे सर्व संचालक यांनी पण मला जी एक मोलाची साथ दिली, माझे घनिष्ठ मित्र, नातेवाईक, माझे विशेष करून माझे पिंपळगावचे ग्रामस्थ यांनी मला जे प्रेम दिलं ते मी कधी विसरू शकणार नाही। आणि जी काही नानांनी महाराजांनी जी बँकेची प्रगतीची एक जी घोडदौड सुरू ठेवली आहे ती वाढवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देतो। आज या बँकेची 1961 साली एक छोटंसं झाड लावलं होतं माहेश्वरी जैन समाजाने, तेव्हा 96,600 भागभांडवल असलेली ही संस्था, 5 कर्मचारी व 68 कोटी ठेवी असलेली संस्था आज जवळजवळ 738 कोटी ठेवी, 31 ब्रँचेस, त्याच्यात 16 स्वमालकीच्या ब्रँचेस, 24 ATM आणि 503 कोटी कर्ज असलेली ही जी प्रगती शिखरावर पोहोचलेली बँक ही निश्चितच जशी नानाजी महाराजांनी जशी बँकेची प्रगती केली त्याच्यात मी निश्चितच भर घालण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन देतो। आता सांगतो, आनंद येत असतो, जात असतो, दुःख सुद्धा येत असतात, जात असतात, माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात, पण आज जी मला माझ्या लग्नानंतर जी सर्व सभासदांनी मला ही संधी दिली आनंदाची, ती मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही। लग्नानंतर येस नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या चेअरमन पदाची निवड झाली आणि बँकेच्या प्रथेप्रमाणे सर्व संचालकांनी ही निवडणूक बिनविरोध त्या ठिकाणी आपण केली। म्हणजे जवळजवळ 27 वर्षांनंतर
जैन समाजाचा चेअरमन या ठिकाणी आपण बसवतो. खरं तर या बँकेची स्थापना मारवाडी समाजाने केली. ती भविष्यामध्ये पुढं आणण्याचं काम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी केलं. आता जे निवडणूक अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मनोगतामध्ये काय सांगितलं आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या बँका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली बँक आमची म्हणजे ही नाशिक रोड देवळी व्यापारी बँक आहे. आणि आम्ही कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर ह्या बँकेचा प्रामुख्यानं आम्ही तिथं उल्लेख करत असतो की बँक कशी आहे, कसं काम करावं तर व्यापारी बँकेकडून शिकावं. असे उद्गार आदरणीय निवडणूक अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी काढले. याचाच अर्थ की आम्ही सर्व लोक बँकेचे सर्व संचालक एक दिलानं चांगलं काम करतो आणि म्हणूनच बँकेची या ठिकाणी प्रगती झालेली आहे. आज अशोक या ठिकाणी चेअरमन झाला, नितीन खोले जनसंपर्क संचालक झाला, डॉक्टर भुजबळ उपाध्यक्ष आहेच. या सर्वांच्या बरोबरीने आणि भविष्यामध्ये बँकेची जी काही प्रगती आहे ती प्रगती सातत्यानं ते करत राहतील अशी अपेक्षा यांच्याकडून व्यक्त करतो आणि या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर सभासदही या ठिकाणी सहकार्य करतात. त्यामुळे आज आपली बँक या ठिकाणी 1250 कोटीपर्यंत जायचं आहे. बँकेचा झालेला आहे. निश्चितपणाने आज जो काही जैन आणि माहेश्वरी समाज आहे त्यांचाही या बँकेच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा होता. आणि मागच्या पंचवार्षिकला दत्ताजी आणि मी आम्ही दोघं चेअरमन झालो. त्यामुळे आमच्या दोघांच्या मध्ये जैन समाजाला किंवा माहेश्वरी समाजाला संधी मिळावी म्हणून माहेश्वरी समाजाचे डॉक्टर भुतडा यांना व्हाईस चेअरमन केले आणि आज या ठिकाणी चेअरमन म्हणून या ठिकाणी झालेले आहेत. निश्चितपणानं जो काही त्यांचा वारसा आहे उत्तम शेठ चोरडिया जे होते ते अतिशय चांगला असा आम्ही त्यांच्या हाताखाली तयार झालेलो आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिकवलं त्या पद्धतीने बँकेला पुढे न्यायचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत. निश्चितपणाने अशोकचा यात सहभाग आहे. गेल्या 10 वर्षापासून बँकेमध्ये काम करतो आणि निश्चितपणाचं चांगलं असं काम त्याच्या हातून या बँकेचं होईल. त्याचप्रमाणे टिंकू खोले यांची जनसंपर्क संचालक म्हणून नवीन लोकांमध्ये जे नवीन 4 लोक आले त्यामध्ये त्यांना या ठिकाणी जनसंपर्क संचालक केलेलं आहे. निश्चितपणाने असं चांगलं असं काम या बँकेचं ते करतील याची मला खात्री आहे. मी या ठिकाणी त्या दोघांनाही शुभेच्छा देतो. पुढच्या काळात चांगलं असं काम त्यांच्या हातून होईल अशा शुभेच्छा देतो. 20 वर्षापासून बघतोय तुमच्या बँकेचं कामकाज. अतिशय उत्तम कामकाज आहे. 2 वेळेस त्यातही कुठलीही अडचण आली नाही. तुमची मला वाटतं नाशिक जिल्ह्यात आपली जिल्ह्यातली जर बँक धरली तर सगळ्यात मोठी बँक आहे आपली. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये तुमची गुंतवणूक खूप चांगली आहे. 306 म्हणजे 307 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि कर्ज वाटप आहे 438 कोटी. 31/3/25ची पोझिशन आहे. सॉरी 438 कोटी 69 लाखाचं कर्ज आहे. आता जाऊ 440-45 म्हणजे झपाट्याने वाढलंय. चांगली गोष्ट आहे. याच पद्धतीने आणि सलग अवर्ग आहे. गेल्या 10 वर्षापासून तरी बघतो मी 10-12 वर्षापासून अवर्ग आहे. आणि तुमच्या बँकेचं नाव मी तरी प्रत्येक ठिकाणी उदाहरण देत असतो. मला ते पेपे साहेबांच्या काळातली परिस्थिती थोडीशी आठवते अगोदरची. हे नाव घेतलं होतं बँकेचं आणि इतर बँकांना मी याच बँकेचा आदर्श शिकवतो का त्यांच्या पद्धतीने काम झालं पाहिजे. थकबाकी मेंटेन झाली पाहिजे. सगळे रेशिओ मेंटेन झाले पाहिजे. रेशिओ मेंटेन करून मागे मला वाटतं जाधव साहेब होते. सभासदांना वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा करतो आणि नवीन पदाधिकाऱ्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाशिक रोड देवळी व्यापारी बँकेच्या चेअरमनपदी अशोक चोरडिया यांची सर्व संचालकांनी एक मताने निवड केली आहे. परंतु या पंचवार्षिकला सर्व सभासदांनी आमचे विश्वास टाकून बँकेची निवडणूक
ती विरोध केली आणि सर्व सभासदांनी चांगला असा प्रतिसाद दिला. आज जे अधिकारी होते DDRचे इतर साहेब त्यांनी बँकेबद्दलचे उद्गार काढले. जी आपली जी बँक आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये नंबर 1 बँक आहे आणि त्यांनी असं सांगितले प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही एखाद्या बँकेत जातो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.